नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मागच्या पिरियडमध्ये आपण विस्तृत झीज म्हणजे काय हे बघितलं होतं. त्यानंतर आपल्याला आज जे काही विस्तृत झिजेचे प्रकार जे आहेत तर ते आज आपल्याला बघायचे आहेत. तर त्या अगोदरच बघा या ठिकाणी सांगितलं आहे की जरा विचार करा. हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पश्चिम घाट या भागात भूस्खलन वारंवार होण्याचे कारण काय असावे? महाराष्ट्रातील मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान या भागात भूस्खलन का घडत नाही? हा एक प्रश्न विचारला आहे आपल्याला बघा, की आपण बघितलंय की विस्तृत झीज म्हणजे काय? तर गुरुत्व बलाने चिखल, दगड यांचे सुटे मिश्रण जे असते, तर ते काय होतं? जमिनीच्या उताराच्या दिशेने घसरतं. म्हणजे जमिनीचा उतार ज्या दिशेने असेल, तर त्या दिशेने सुटे कण म्हणजे दगड असतील किंवा चिखल असेल, तर यांचे कण काय होतात? सरकताना आपल्याला दिसून येतात आणि यालाच आपण विस्तृत झीज असं म्हणत असतो. तर पर्वतीय प्रदेश जो असेल कोणताही, त्यात आपल्या भारतातली सर्व नावं आहे, की हिमालय पर्वत असेल, पश्चिम घाट असेल, तर या भागात भूस्खलन का होतं घडी-घडी? वारंवार का होतं? कारण याच्या मागचं कारण तेच आहे, की या ठिकाणी विस्तृत झीज होताना आपल्याला दिसून येते आणि झीज जी होते, तर ती कुठे होते? उताराच्या दिशेने किंवा ज्या ठिकाणी उतार जास्त असेल, अशा ठिकाणी जास्त होते. त्यासोबतच हा पर्वतीय प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी काय आहे, की पर्जन्याचं किंवा पावसाचं प्रमाण जे आहे, तर ते सुद्धा आपल्याला जास्त दिसून येतं. आणि दुसरं जे विचारलंय, की मराठवाडा किंवा कर्नाटकातील मैदान. आता नावातच आलं, की मैदानी प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी उतार हा अतिशय मंद आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच पावसाचं प्रमाणसुद्धा कमी आणि या 2 कारणांमुळे या भागांमध्ये मराठवाडा असेल किंवा कर्नाटकातील मैदान असेल, तर या दोघी भागांमध्ये भूस्खलन ही क्रिया जी आहे, तर ती घडत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे विस्तृत झिजेचे प्रकार. तर झीज जी होते तर तिचे प्रकार या ठिकाणी आपल्याला ब दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी बघा करून पहा असं म्हटलंय, की उतार भागावरून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वाहून खाली येतात. बरोबर? याला आपण काय म्हणतो विस्तृत झीज. तर विस्तृत झीज त्याच्या वेगावर अवलंबून असते. की जे पदार्थ आहेत, तर ते कसे आहेत, त्यांचं वजन किती, उतार कसा आहे, याच्यावरून ते अवलंबून असतं. तर आकृती 2.12 चे निरीक्षण करा. खालील स्पष्टीकरणाच्या आधारे आकृतींना नावे द्या. त्यांचे शीघ्र हालचाल व मंद हालचाल यामध्ये वर्गीकरण करा. आता आपण आकृत्या बघून घेऊ. या ठिकाणी बघा अ, आ, इ, ई आणि उ अशा 5 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आकृत्यांचं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी आपल्याला खाली दिलेलं आहे. बघा नंबर त्यांना दिलेले आहेत. तर या आकृत्या आणि हे स्पष्टीकरण यांचं आपल्याला जोड्या लावायच्या की कोणत्या स्पष्टीकरण कोणत्या आकृतीला बरोबर त्या ठिकाणी मॅच होतं, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता नंबर 1चं बघा. नंबर 1 दिलाय, की या जे काही स्पष्टीकरण आहे किंवा आकृत्या आहेत, तर ह्या कशाच्या आहे? विस्तृत झीज जी होते, तर तिचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांनी डायरेक्ट न देता त्या ठिकाणी आकृत्या वेगळ्या दिल्या, स्पष्टीकरण वेगळं दिलं आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, मॅच करायचं आहे, त्याच्यामुळे ते आपल्या चांगलं लक्षात राहतं. तर पहिला प्रकार जो आहे विस्तृत झिजेचा, तर त्याला आपल्याला नाव देता येईल, की सरक ही एक प्रक्रिया आहे, बरोबर? तर सरक म्हणजे काय? तर एखादी वस्तू जी आहे, तर तिची जागा बदलणे, एका ठिकाणाहून ती दुसऱ्या ठिकाणी जाणे, सरकते, बरोबर? त्याला आपण सरक असं म्हणत असतो. तर ही जी काही प्रक्रिया आहे, तर त्यात दिलंय बघा, संथ हालचाल, उताराच्या दिशेने होणारी मातीची किंवा पदार्थांची हालचाल, डोंगराच्या माथ्याकडील व पायथ्याकडील भागात सरक प्रक्रिया प्रकर्षाने आढळते. ही जी काही प्रक्रिया आहे सरक, तर ती काय आहे कोणत्या वर्गीकरणात येते? संथ हालचालीमध्ये ती येते. बरोबर? तिची हालचाल मंद आहे, संथ आहे आणि कोणत्या दिशेने होते ती? उताराच्या दिशेने होताना आपल्याला दिसून येते. आपण आकृतीत बघा, की या 5 आकृत्यांपैकी कोणती आकृती सरकची असू शकते? त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. बघा, की जी वैशिष्ट्य दिलेली होती. पहिलं वैशिष्ट्य होतं, की संथ हालचाल आहे, बरोबर? तर या आकृतीचं जर निरीक्षण केलं, या आकृतीचं, तर आपल्याला असं दिसून येतं
ही सरक ही जी काही प्रक्रिया किंवा हे प्रकार जो आहे, तर या आकृतीला तो मॅच होताना आपल्याला दिसून येतो. त्यात म्हटलं होतं, की ही हालचाल संथ आहे. उताराच्या दिशेने होणारी मातीची किंवा पदार्थांची हालचाल. हा उतार आहे बरोबर. आणि याच दिशेने आपल्याला काय दिसतंय? मातीचं जो काही संचयन दिसतंय, उतार सरकणे दिसतंय, तर ते आपल्याला उताराच्या दिशेने दिसून येतं. त्यात म्हटलं होतं, की डोंगराच्या माथ्याकडील म्हणजे हा जो काही वरचा भाग आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मातीचं संचयन दिसून येतं. त्याच पद्धतीने पायथ्याकडचा जो काही भाग आहे खाली बघा, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय होतं सरक प्रक्रिया प्रकर्षाने आढळते. म्हणजे दोघीकडे, माथ्याकडे सुद्धा आणि पायथ्याकडे सुद्धा. म्हणून हे स्पष्टीकरण या आकृतीला बरोबर जुळतं. म्हणून ही जी काही आकृती आहे, तर ती आहे सरक. नंबर 1. आलं लक्षात? त्यानंतर आपण पुढची आकृती बघू. पुढचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं होतं, की दरड कोसळणे. बघा, कड्याकडील बाजूचे खडक अतिवेगाने खाली कोसळणे ही क्रिया खडकाळ प्रदेशात घडते. आता दरड कोसळणे हा शब्द तुम्ही ऐकला असेलच, की पर्वतीय प्रदेश जे असतील विशेषतः आणि त्या पर्वतीय प्रदेशांमध्ये खडकाळ भाग जर जास्त असेल, तर अशा प्रदेशांमध्ये पावसाच्या दिवसांमध्ये ती जमीन पाण्याने तिची क्षमता संपते पाणी धरण्याची. आणि काही भाग हा काय होतो ज्या काही कडा असतात साईडची जी काही बाजू असेल, तर ती कोसळते वजन जास्त झाल्यामुळे. तर त्यालाच आपण दरड कोसळणे असं म्हणत असतो. आकृतीत आपण बघू बघा, की ही जी सर्वात खालची आकृती आहे तर ही काय झाली? ही आकृती जी आहे, तर ती दरड कोसळणे यात येईल. आता या आकृतीमध्ये बघा, की आपल्याला पहिला स्टेप म्हणजे पायरीसारखा भाग दिसतोय, दुसरा पायरीसारखा भाग दिसतोय आणि तिसरा जो काही पायरीसारखा भाग होता खडकांचा, तर त्यातला अर्धा भाग हा काय दिसतोय? खाली कोसळलेला आपल्याला दिसून येतोय. ते दगडं खाली आले, बरोबर? आणि हा जो काही ही जी काही बाजू आहे, तर तो काय रस्ता आहे, बरोबर? या ठिकाणी त्या रस्त्याला पट्टे पण दिले म्हणजे तो नॅशनल हायवे असेल आणि या ठिकाणी जो काही डोंगराळ भाग आहे, हा डोंगराळ भागाचा काही बाजू जी आहे, कडा जी आहे, तर ती आपल्याला कोसळलेली दिसून येते आणि ही क्रिया जी आहे, तर ती शीघ्र हालचालीत येते. ती अचानक होते. अगदी संतती नाही, तर अचानक घडून आलेल्या ह्या क्रिया असतात. म्हणून हिला शीघ्र हालचालींमध्ये हिचा समावेश आपल्याला करता येईल. त्यानंतर नंबर 3 आपण बघू. नंबर 3 दिलंय पंक प्रवाह. आता पंक प्रवाहामध्ये काय-काय असेल? तर हालचाल संथ किंवा जलद गतीने होते. उतारावरील मातीत पाणी संतृप्त करते. आर्द्र प्रदेशातील डोंगराळ भागात घडतं. म्हणजे ही जी काही क्रिया आहे, पंक प्रवाह, तर ती कुठे घडताना दिसून येते आपल्याला? की आर्द्र प्रदेश जे असतील, तर त्या आर्द्र प्रदेशांमध्ये ही क्रिया मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसून येते. बघा, ही जी काही पंख प्रवाह ही जी काही प्रक्रिया आहे किंवा प्रकार आहे, तर तो दोघींकडे येतो वर्गीकरणात. संथ गतीने सुद्धा आणि जलद गतीने सुद्धा. म्हणजे याचं दोघीकडे नाव आपल्याला लिहिता येईल वर्गीकरणामध्ये. त्यानंतर पुढे काय दिलं होतं, की उतारावरील माती जेव्हा पाणी संपृक्त होते, म्हणजे ही जी काही उताराकडची पाणी आहे बाजू आहे, तर या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, की पाण्याने ते भरलेलं आहे. पाण्याची क्षमता त्याची संपलेली आहे. तर त्यामुळे ते इथे वाहताना दिसतो. चिखल जो असेल, तर तो वाहताना आपल्याला दिसून येतो. जे वरचा जो काही भाग असेल माथ्याकडचा, तर त्या माथ्याकडच्या भागाकडून त्या मातीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यानंतर तो चिखल जो असेल, तर तो उताराच्या दिशेने खाली वाहत येतो आणि उताराच्या दिशेने वाहत आल्यानंतर या ठिकाणी तो काय होय थोडासा गोलाकार भागाने तो पसरतो. बरोबर? पंखासारखा तो दिसतो. म्हणून त्याला काय म्हटलं पंख प्रवाह असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4 आपण बघू. 4 मध्ये म्हटलंय बघा मातलोट. मातलोट हा जो काही प्रकार आहे तर तो अल्पलाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशात डोंगरावरून मृदा संथ गतीने सरकते यालाच मातलोट असं नाव आहे किंवा म्हणतात. आता अल्पलाईन किंवा उपहिमनदीय प्रदेश म्हणजे काय? की ज्या ठिकाणी बर्फवृष्टी होते
असा जो काही प्रदेश आहे, तर अशा प्रदेशांमध्ये डोंगरावरून मृदा संथ गतीने सरकते. बर्फासोबत काही प्रमाणात त्या ठिकाणी मातीचं सुद्धा सरकणं होतं आणि यालाच आपण मातलोट असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं. ही जी काही प्रक्रिया आहे मातलोट, तर हिचं वर्गीकरणानुसार संथ जी काही हालचाल होते, तर त्या संथ हालचालीमध्ये ती मोडते, बरोबर? तर ही जी काही प्रक्रिया आहे मातलोट, तर ही प्रक्रिया अतिशय संथ आहे. या प्रक्रियेला वर्षाला मिलीमीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतात. म्हणजे 1 वर्षामध्ये फक्त मीटर, मिलीमीटर किंवा सेंटीमीटरमध्ये ती फक्त सरकते पुढे. म्हणजे अतिशय संथ गतीने ही हालचाल घडताना आपल्याला दिसून येते. गोठलेली जमीन पाण्याला जलभेद्य असते. त्यावर मातीच्या थराचे संचयन होते आणि गुरुत्व बलामुळे उताराच्या दिशेने ती घसरते. तर आपण आकृती बघूया. ही जी आकृती आहे, तर हिला आपण नाव देऊ शकतो मातलोट. कारण पहिल्याच ह्याच्यात काय म्हटलं होतं त्यांनी, की अल्पलाईन किंवा उपहिमनदीय. तर या आकृतीत बघा, की हा जो काही कलर दिसतोय आपल्याला थोडासा स्काय ब्लू, तर तो काय बर्फाच्छादित प्रदेश आहे, बरोबर? आणि ही क्रिया जी काही आहे मातलोट, तर ती बर्फाच्छादित प्रदेशातच घडू शकते. कारण उपहिमनदीय किंवा अल्पलाईन प्रदेशांमध्ये जो काही डोंगराळ भाग असेल, तर त्या अशा डोंगराळ भागांमध्ये अतिशय संथ प्रक्रिया ही होताना दिसून येते. आणि जी काही जमीन असेल, बर्फाच्या खालची जमीन असेल, तर ती बर्फाने काय होते? आच्छादित होते आणि बर्फाने आच्छादित होत असल्यामुळे तिच्या खालचा भाग जो असेल, तर तिच्यावर काही फरक पडत नाही. परंतु वरचा जो काही उघडा भाग असेल, की ज्या ठिकाणी बर्फ नाही, असा थोडाफार जो काही मातीचा भाग असेल, तर तो काय होतो? त्या मातीचे कण सुटे होतात आणि त्या बर्फासोबत ते मातीचे कण जे असतील, तर ते वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं होतं. शेवटचं दिलंय बघा, भूस्खलन. आता भूस्खलन जे आहे, तर ते मध्यम तीव्र उतारावर घडते. माती, खडक, डबर हे सर्व एकत्रितपणे उताराच्या दिशेने अचानक सरकतात. म्हणजे भूस्खलन ही जी काही प्रक्रिया आहे, तर ती शीघ्र हालचालीमध्ये येताना आपल्याला दिसून येते. कारण काय ते अचानक घडतं ही क्रिया, म्हणून ती शीघ्र हालचालीत येतं. तर काय होतं, की फक्त उताराच्या दिशेने जी काही माती असेल किंवा खडक असतील किंवा डबर असेल, मातीचे तुकडे असतील, तर हे काय होतात, की त्यांचं सरकते किंवा अचानक ती खाली पडतं मातीचा भाग, तर त्याला आपण भूस्खलन असं म्हणत असतो. तर ही जी काही आकृती आहे, तर ही भूस्खलनामध्ये येते. तर तिची जी वैशिष्ट्य सांगितली होती, की मध्यम तीव्र उतारावर घडते. ही क्रिया मध्यम उतारावर सुद्धा घडते किंवा तीव्र उतार. आता बघा इतर आकृत्यांच्या मानाने या ठिकाणी उतार कसा दिसतो आपल्याला? तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी उतार दिसून येतो. आणि माती असेल, खडक असतील किंवा डबर असेल, तर हे सर्व एकत्रितपणे सर्व एकत्र असतं आणि ते अचानक काय होतं खाली सरकताना आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी दिसतंय बघा आकृतीत, की हा जो काही भाग असेल, तर तो अचानक खाली सरकतो किंवा खाली पडतो. तर त्यालाच आपण भूस्खलन असं म्हणत असतो आणि ही शीघ्र हालचालीत येते. ठीक आहे बघा. परत एक वेळेस आपण थोडीशी रिव्हिजन करू आकृत्या बघून, की नंबर 1 आपण बघितला होता सरक. आकृती जी काही आहे, तर ती सरकमध्ये येते. ही आकृती आहे सरक, बरोबर. त्यानंतर आपण नंबर 2 बघितलं होतं दरड कोसळणे. तर शेवटची जी काही आकृती होती, ही होती दरड कोसळण्याची आकृती. त्यानंतर नंबर 3 आपण बघितलं होतं पंख प्रवाह. नंबरची आकृती जी आहे, तर ती आहे पंख प्रवाहाची. त्यानंतर नंबर 4 आपण बघितलं होतं मातलोट. मातलोटमध्ये बघा, जी काही आकृती आहे, तर ती मातलोटची आपल्याला दिसून येते. आणि शेवटची भूस्खलन ही जी काही आकृती आहे, तर ती आपल्याला हा जो काही आहे छोटा तर ती आकृती आहे भूस्खलनाची. अशा पद्धतीने विस्तृत झिजेचे 4 प्रकार, सॉरी 5 प्रकार आणि त्यांच्या 5 आकृत्या
आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला थोडंसं बघायचं आहे बघा. पुढे आपल्याला दिलं आहे की जरा प्रयत्न करा. दिलेल्या मुद्द्यांवर आधारित विधारण आणि अपक्षरणातील फरक लिहा. या ठिकाणी एक चार्ट दिला आहे आणि त्या चार्टमध्ये काही पॉईंट दिलेले आहेत. त्या पॉईंटनुसार आपल्याला त्यांच्यातील फरक लिहायचा आहे. बघा की फरक कुणात लिहायचा आहे? विदारण ही क्रिया जी आहे तर त्या विदारण या क्रियेवर आणि अपक्षरण ही जी काही क्रिया आहे तर या दोघी वेगवेगळ्या घटना किंवा वेगवेगळ्या क्रिया आहेत. तर या दोघींचं आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे. पहिला पॉईंट दिला होता की व्याख्या. दोघींच्या व्याख्या त्या ठिकाणी सांगायच्या की विदारण म्हणजे काय हे आपण प्रकरणाच्या सुरुवातीलाच बघितलंय की खडकांचं कायिक किंवा रासायनिक विघटन होणं म्हणजे काय खडकांचे तुकडे होणे आणि याच्यात काय की कायिक प्रकार असू शकतो किंवा रासायनिक विघटन ते असू शकतं. तर त्यांच्या मार्फत जर खडकांचे तुकडे जर झाले तर त्याला आपण विदारण असं म्हणू शकतो. त्यानंतर अपक्षरण म्हणजे काय तर बाह्य कारकांमुळे खडकाचं घर्षण होतं आणि त्या घर्षणामुळे तुकडे होतात. बघा फरक आहे की या ठिकाणी काय होतं बाह्यकारक. तर बाह्यकारक कोणकोणते? तर वारा असेल, ऊन असेल, आर्द्रता असेल, दाब असेल, सागरी लाटा असतील. तर हे झाले बाह्यकारक आणि या बाह्यकारकांमुळे त्या ठिकाणी घर्षण होतं आणि घर्षणामुळे अपक्षरणाची क्रिया घडताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 दिलं होतं कारणे, कारक किंवा कोणत्या कारकांमुळे किंवा कोणत्या वस्तूंमुळे ते घडून येतं. तर विदारण ही जी काही क्रिया आहे, तर ती कुणामुळे घडते? उष्णता असेल, आर्द्रता असेल, हवेचा दाब असेल किंवा काही जैविक कारणं असतील किंवा काही मानवी क्रियासुद्धा असतील. तर यांच्यामुळे विदारण ही क्रिया घडून येताना आपल्याला दिसून येते. अपक्षरण कुणामुळे घडतं? तर अपक्षरण घडण्यासाठी त्या ठिकाणी बाह्य कारकं महत्त्वाचे असतात. तर बाह्य कारकांमध्ये नदीचे कार्य असेल, हिमनदीचं कार्य असेल, वाऱ्याचं कार्य असेल, सागरी लाटांचं कार्य असेल, तर या कारकांमुळे तर अपक्षरण ही जी काही क्रिया आहे, तर ती घडताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 3 दिलं आहे परिणाम किंवा निष्पन्नती. म्हणजे काय परिणाम काय झाला? शेवट काय झालं? तर विदारणामध्ये सांगता येईल की खडकांची रचना या ठिकाणी बदलते, की विदारणामुळे खडक तुटतात, त्यांचं वहन होतं आणि ते दुसऱ्या ठिकाणी संचयित होतात. बरोबर? म्हणजे खडकांची रचना तुटते, त्या कणांपासून रूपांतरित खडक त्या ठिकाणी बनवू शकतात किंवा त्यांचा बदल त्या ठिकाणी होतो. म्हणजे खडक जे आहे, मूळ खडक जे आहे, तर त्याच्या रूपांतर किंवा त्याच्या रूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अपक्षरणात सांगता येईल, की अपक्षरणामुळे जे काही विदारित पदार्थ असतील, तर ते अवसाद वाहून आणतात आणि अवसादाच्या दिशेने म्हणजे पाण्याच्या सोबत किंवा वाऱ्याच्या दिशेने ज्या दिशेने उतार असेल, तर त्या उताराच्या दिशेने ते आपल्याला त्या ठिकाणी संचयित किंवा होताना दिसून येतात आणि विविध जे काही भूरूपं आहेत, तर त्यांची निर्मिती होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता उदाहरणं विचारली आहे, की विदारणाचं उदाहरण कोणतं? तर भस्मीकरण, की खडक जो असेल एखादी, तर त्याला असे छेद पडतात बारीक. तर त्याला आपण भस्मीकरण असं म्हणत असतो. त्यानंतर दुभंगणे म्हणजे खडक तुटणे, एका खडकाचा भुगा होणे किंवा त्याचे भाग होणे, सुटे भाग होणे, तर त्याला आपण दुभंगणे असं म्हणत असतो. ही विदारणाची उदाहरणं आहेत. आणि अपक्षरणाची उदाहरणं कोणती? तर धबधबा असेल, दरी असेल एखादी किंवा त्रिभुज प्रदेश असेल किंवा वाऱ्याच्या कार्यामुळे भूछत्राचा आकार निर्माण झालेला असेल, तर हे जे काही आहेत, तर ती अपक्षरणाची उदाहरणे आपल्याला दिसून येतात. तर अपक्षरण म्हणजे काय हे दिलंय बघा खाली. अपक्षरण ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. ही एक अनआच्छादनाची प्रक्रिया आहे. यामध्ये मोठे खडक घर्षणामुळे तुटून लहान होण्याची क्रिया समाविष्ट होते. आता अपक्षरण म्हणजे काय ते सांगितलंय, की घर्षणामुळे त्या ठिकाणी खडकांचे काय होतात तुकडे होतात, त्यांचे लहान सुटे भाग तयार होत असतात. अपक्षरणात ज्या पृष्ठभागावरून पदार्थ वाहतात त्यावर गतिज ऊर्जेचा प्रभाव होतो. नदी, हिमनदी यात गुरुत्व बलामुळे हालचाल होते किंवा वाऱ्याच्या प्रदेशावर मधील वायुदाबाच्या फरकामुळे हालचाल घडते. आता अगोदरच मी सांगितलं होतं, की अपक्षरणामध्ये वारा असेल, नदी असेल, हिमनदी असेल, हे मुख्य कारके आहेत, की यांच्यामुळे त्या ठिकाणी क्रिया घडून येताना आपल्याला दिसून येते. याच
कारणास्तव ही अपक्षरणाची कारके म्हणून ओळखली जातात. की कारक कोणतं आहे? कारण कोणतं आहे? अपक्षरण घडून येण्यासाठी तर नदी असेल, हिमनदी असेल, वारा असेल, तर ही कारके आहेत. बरोबर. म्हणून त्यांना काय म्हटलंय? की अपक्षरणाची कारके. आणि पुढचं जे काही आपलं प्रकरण आहे, तर त्या प्रकरणाचं नावच त्या ठिकाणी दिलंय, की अपक्षरणाची कारके. आणि हेच आपल्याला पुढच्या प्रकरणात अभ्यासायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपलं हे दुसरं प्रकरण संपलं. परंतु या ठिकाणी बघा, थोडंसं आपल्याला अजून दिलंय, की करून पहा. हा एक तक्ता आपल्याला दिलाय बघा. वर दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे खालील ओघ तक्ता पूर्ण करा. आपण त्याला टी डायग्राम असं म्हणत असतो आणि हे पहिल्या प्रकरणावर आपल्याला दिसून येते. पहिल्या प्रकरणात मी हाच चार्ट घेतलेला होता असाच. तोच या ठिकाणी आपल्याला परत दिलाय बघा, की भू हालचाली. पहिल्या प्रकरणाचं नावच होतं भू हालचाली. यामध्ये 2 मुख्य हालचाली असतात, अंतर्गत प्रक्रिया आणि बाह्य प्रक्रिया. त्या अंतर्गत ज्या काही प्रक्रिया आहेत, तर त्याच्यात उपभाग पडतात 2. निर्माणकारी हालचाल हे आपण बघितलेलं होतं. दुसरा जो काही बघा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नाव द्यावं लागेल. इथे काय नाव येईल, की खंड निर्माणकारी हालचाल किंवा खंड निर्माणकारी. बरोबर. त्यानंतर पुढे बघा, की खाली चार्टमध्ये दिलंय आपल्याला, की खंड निर्माणकारी जी काही हालचाल होती, तर त्याच्यात 2 प्रकार दिसून येतात आपल्याला. एक दिसतंय शीघ्र हालचाल आणि दुसरं कोरी जागा आहे तिथे काय येईल? मंद हालचाल. शीघ्र, मंद. बरोबर. तर शीघ्र हालचालीमध्ये काय दिलं होतं, की भूकंप येतो शीघ्र हालचालीमध्ये. त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की काय येईल? शीघ्र हालचालीनंतर मंद हालचाल आपण त्या ठिकाणी सॉरी या ठिकाणी नाव येईल मंद हालचाल. शीघ्र आणि मंद. शीघ्र हालचाल नंतर मंद हालचाल. शीघ्र हालचालीचे 2 प्रकार पडतात. त्या ठिकाणी भूकंप आला. भूकंपानंतर ज्वालामुखी या ठिकाणी येत असतो. भूकंप आणि ज्वालामुखी यांना शीघ्र हालचाल असं म्हटलं जातं. मंद हालचालींमध्ये विभंग किंवा त्याला प्रस्तरभंग असं म्हणतात. आणि दुसरी क्रिया काय होते? वलीकरण. वलीचे पर्वत हा भाग आपण बघितलेला आहे पहिल्या ह्याच्यात. बरोबर. त्यानंतर यात शेवटचं दिलं आहे, की बाह्य प्रक्रिया. तर बाह्य प्रक्रिया ज्या आहेत, तर त्या आपण दुसऱ्या प्रकरणात बघितल्या. बरोबर. तर बाह्य प्रक्रियांमध्ये काय येतं? अपक्षरण येतं. बघा या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल अपक्षरण पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात संचयन, तिसऱ्या ह्याच्यात विदारण आणि शेवटचं विस्तृत झीज. अशा प्रकारे हा ओघ जो काही तक्ता आहे, तर तो आपल्याला पूर्ण करता येईल. ठीक आहे. बघा आज आपण इथेच थांबूया. आज आपलं दुसरं प्रकरण संपलेलं आहे. तर या प्रकरणाच्या खाली जो काही स्वाध्याय दिलेला असतो, तर हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. नोट्स तर आम्ही टाकतोच बघा. तर त्या नोट्ससुद्धा तुम्ही वहीत लिहून घेत असालच. त्यासोबतच हा जो काही स्वाध्याय दिलेला असतो प्रकरणाच्या खाली, तर तुमच्याकडे पुस्तक असेल, तर तो स्वाध्याय त्या ठिकाणी त्यांची उत्तरं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आज इथेच थांबूया.